वंचित बहुजन आघाडी म्हणजे स्वतंत्र आंबेडकरवादी पक्ष मजबूत करण्याचा लढा, वंचित शोषितांना सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचा लढा आणि हा लढा गेल्या 42 वर्षापासून लढत आहे ते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1952च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बॉम्बे सेंट्रल मधून आणि 1954च्या भंडारा पोटनिवडणुकीमधून पराभव स्वीकारावा लागला. याचे कारण होते ते कोणीही आले तरी चालेल पर आंबेडकर नको असे म्हणत तत्कालीन काँग्रेस, RSS आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येऊन षडयंत्र रचून बाबासाहेबांचा त्यावेळेस पराभव केला. मग प्रश्न पडतो तो बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेस हरवणारी काँग्रेस ही बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित शोषित समाजासाठी इमानदार राहील का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. त्याचबरोबर बाबासाहेब म्हणाले होते की आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या महालात जाऊ नका. पण आता विचारांना आणि झोपडीला आग लावून दुसऱ्याच्या महालात जाण्याचे काम केले जात आहे. मग सत्तेमध्ये भागीदारी नसली तरी चालेल पण त्यांची गुलामी स्वीकारून तेथे समाजाची मते मागितली जातात आणि हे प्रस्थापित पक्ष त्यांचा एक बुजगावना म्हणून वापर करतात. पण स्वतंत्र आंबेडकरवादी पक्ष मजबूत करून या चळवळीला, बाबासाहेबांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे काम हे गेल्या 42 वर्षापासून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे करत आहेत. इथल्या वंचित समूहाला सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा आत्मविश्वास देण्याचे काम त्यांनी केले आहे. इथल्या आदिवासी, दलित, ओबीसी, मुस्लिम, भटकी विमुक्त या सर्वांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, त्यांचाही सत्तेमध्ये वाटा असावा असे आग्रह बाळासाहेब आंबेडकरांनी धरला आहे. विचाराशी तडजोड केली नाही. जर तडजोड केलीच असती तर 42 वर्ष हे मंत्री असल्याची कारकीर्द त्यांची असली असती. पण त्यांनी इथल्या वंचित शोषित समाजाला राजकीय प्रवाहात आणण्याचे आणि त्यांच्या हक्क अधिकाराचे रक्षण करणारे एक समाजकारणी आणि राजकारणी असल्याची त्यांची कारकीर्द आहे. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की इथे मी हरत नाही तर तुम्ही मला हरवता. म्हणजेच बाळासाहेबांना हरवणे म्हणजे तुम्ही स्वतःला हरवून मनुवाद्यांना विजय करत आहात. त्यामुळे सावध राहा आणि निर्णय घ्या.